आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनपर्यंत मागच्या महिन्याचा पगार झालेला नसल्यामुळे औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी मेटाकुटीला आलेत। अद्याप पगार न झाल्यानं घरातील खर्च कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय। आसनगाव स्थानकामध्ये लोकलमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। लोकलमधून धूर आल्याचं दिसताच प्रवासी घाबरून खाली उतरले। ब्रेकमध्ये घर्षण झाल्यानं धूर निघाल्याचं बोललं जातंय। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनला कर्जत स्थानकामध्ये थांबा द्या अशी मागणी कर्जत आणि आसपासच्या प्रवाशांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली। कर्जत रेल्वे स्थानकावरती लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे। नागपुरातल्या मेयो मेडिकल रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावरती अशातच नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज अभियंत्याला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। बीड शहरामध्ये लग्नसराईत मुख्य रस्त्यावरती डीजेच्या तालावरती नाचून वाहतूक कोंडी करणाऱ्यावरती पोलीस कारवाई करणार आहेत। त्यात डीजे चालक आणि मंगल कार्यालय मालकावरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। कर्ज वसुली करणाऱ्यांची माहिती द्या असे आदेश आरबीआयनं कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांना दिलेत। अवाच्या सव्वा व्याज लावून कर्ज वसुली सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याची दखल आरबीआयनं घेतली। जानेवारी महिन्यात देशात विक्रमी खाद्यतेलाची आयात झाली आहे। महिन्याभरात परदेशातून 16.5 लाख टनाहून अधिक खाद्यतेल आयात करण्यात आलं असून 2022च्या तुलनेत यात 30% वाढ झाली आहे। विद्युत तारेमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणग्या पडल्यामुळे तब्बल 4 एकरातला ऊस जळून खाक झाला। बीडच्या कुर्ला शिवारातली ही घटना आहे। यामध्ये जवळपास 8 लाखांचं नुकसान झालंय। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 55,000वरती शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील महिन्याभरापासून थकले होते आणि हे चुकारे मिळण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे। बाजारातील तुरीची आवक कमी झाली असून खरेदी वाढली आहे। सध्या देशामध्ये लग्नसराईचा मोसम आहे आणि तुरीच्या डाळीला उठाव मिळतोय, पण सध्या बाजारातील तूर आवक कमी आहे। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालंय, त्यामुळे यंदा दिग्रस तालुक्यातील लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगितलं जातंय। राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे। कांद्याला सरासरी 750 रुपये दर मिळतोय, तर खेड, चाकण आणि नागपुरात 1100च्या पुढे भाव मिळालाय। देशाचा आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला 5 ते 5.5 हजारांचा भाव मिळतोय, तर सोयाबीनच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे। सोयाबीन दरातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तवलाय। कलिंगडाच्या दरात घसरण झाल्यामुळे तळकोकणातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। कलिंगडाला प्रति किलो 3 ते 5 रुपये दर मिळत असल्यामुळे शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहेत। देशातील केळी उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात 5 लाख हेक्टर तर महाराष्ट्रात 75,000 हेक्टरवरती यंदा केळीची लागवड झाली। रत्नागिरीतल्या शिक्षक अधिवेशनासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल 2647 शिक्षक रजेवरती आहेत, त्यामुळे पुढील 2 दिवस विद्यार्थ्यांना शाळेत शिकवणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मेघदूत शासकीय निवासस्थान इथे या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य सरकारनं 15 ते 17 फेब्रुवारी अशी 3 दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे, त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित 5 दिवसांची सुट्टी शिक्षकांना मिळणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती मिळाली नाही, त्यामुळे कोल्हापुरात सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक केला। यात मेघा पानसरेंसह ज्येष्ठ विचारवंत सहभागी झाले होते। रत्नागिरीतल्या दापोलीतल्या दाभोळ इथे ऐतिहासिक ठिकाणी जेट्टी आहे। या जेट्टीवरती तोफा अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं। या तोफांचं संवर्धन व्हावं अशी मागणी केली जाते। रस्त्यावरती बसून सर्वसामान्य नागरिकांना व्यवसाय करता यावा याकरता पीएम स्वनिधी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली। नुकतंच एका फेरीवाल्याच्या टपरीवरती खासदार बोंडे यांनी हजेरी लावली आणि यावेळी व्यावसायिकांनं पंतप्रधानांचे आभार मानले।
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी सुनावणी होतीये. मंगळवारच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला. त्यानंतर बुधवारी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावरती आहेत. दीक्षाभूमी आणि संघाच्या स्मृती मंदिराला ते भेट देणार आहेत. अमरावतीमध्ये शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमापूर्वी सुषमा अंधारे यांना समज देण्यासाठी एसडीओंना निवेदन देण्यात आलं. व्याख्यानात भडकाऊ भाषण न करण्यासाठी समज देण्याची मागणी भाजपनं केली. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी महेश आहेर यांनी आव्हाड यांच्यासह 7 जणांवरती त्यांच्या प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबईतल्या कोपर खैरणेमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी जुईनगरमधील एका सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. घरकाम करणाऱ्या महिलेचे सुरक्षा रक्षकासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून त्याने तिचा काटा काढल्याचं तपासात निष्पन्न झालंय. 12 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. मृत मुलाचा मृतदेह हा नाल्यामध्ये फेकत असताना स्थानिकांनी आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोंदियातल्या गौतम नगरमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. इम्रान सलीम शेख असं आरोपीचं नाव आहे. बीडच्या माजलगावमध्ये लग्नाच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीचा शोध सुरू आहे. स्वस्तात दुचाकी देण्याचा आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक केल्याची घटना भंडारा शहरामध्ये घडली आणि पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील आंबे गावात दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पकडण्यात मंचर पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली असून 13 दुचाकी जप्त केल्या. औरंगाबाद फुलंब्री रस्त्यावरील मोठे पाटील जवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झालाय. पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत. ठाण्याच्या चराई परिसरातील एका 3 मजली इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून इमारतीतील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सांगलीच्या टिंबर परिसरातील माळी वखारीला भीषण आग लागली. वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं असल्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील अनेक गावात वाघाची दहशत आहे. सुकळी रोहा इथे हरणाची शिकार करणारा वाघ शेतशिवारामध्ये ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळालं. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचं पथक गावामध्ये तळ ठोकून आहे. जुन्नरच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमध्ये ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे सापडले. त्यामुळे मजुरांनी ऊसतोडणी थांबवली. भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे यांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील तलावांवरती कलहंस पक्षाचा मुक्त संचार सुरू आहे आणि या पक्ष्यांना पाहण्यासाठी अनेक नागरिक पक्षीप्रेमी तलावावरती गर्दी करतायत. पक्ष्यांच्या किलबिलाटानं तलावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. धुळे शहरामध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या निमित्तानं कालीचरण महाराज यांची धर्मजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महादेवाची तब्बल 40 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहू पोलिसांनी पथसंचलन केलं आणि रेल्वे पोलीस टास्क फोर्सचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. अमरावतीतील शिव ठाकरे बिग बॉसचा उपविजेता ठरलाय. अमरावतीत त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन अशी भावना त्यानं व्यक्त केली. कोकण मंडळातील रखडलेल्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला. या मंडळातील 4752 घरांसाठी 11 एप्रिलला सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी 20 अर्ज विक्री स्वीकृती सुरू होणार आहे.
ऑनलाईन औषध विक्रीला बंदी असताना सुद्धा सर्रास विक्री होते, याविषयी राष्ट्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं देशभरातील औषध विक्रेत्यांना नोटीस पाठवून याविषयीचा जाब विचारला. 2 दिवसात नोटीशीला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात सलग 3ऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. व्यवहारातील अनियमितता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी छापेमारी केली जाते. दिल्लीतील निक्की यादव हत्याकांड प्रकरणी आरोपीनं मोठे खुलासे केलेत. हत्येनंतर मृतदेह धाब्यामध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच अनेक गैरकृत्यांची सुद्धा आरोपीनं कबुली दिली आहे. झारखंडच्या पलामूमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झालेत. त्यामुळे शहरात कलम 144 लागू करण्यात आले. इंटरनेट सेवा सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका कारखान्याच्या संचालकानं पोलीस ठाण्यामध्ये घुसून पोलिसांना मारहाण केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. गुजरातमधल्या अमरेलीमध्ये रामपरा गावात 8 सिंह एकत्र फिरताना दिसले. या सिंहांना पाहताच वाहनांची चाकं थांबली. दररोज सिंहाचे कळप गावामध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांच्याशी फोनवरून चर्चा केली. द्विपक्षीय संबंध मजबूत करणं आणि भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी सहकार्य या विषयांवरती मोदी तसंच सँचेज यांच्यामध्ये चर्चा झाली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टासमोर हजर न होता जामीन अर्जावरती सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिल्यामुळे इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सच्या लष्कर प्रमुखांनी अमेरिकेसोबत संयुक्त युद्ध सरावाची घोषणा केली. 2015 नंतरचा फिलिपिन्स आणि अमेरिकेतला हा सर्वात मोठा युद्ध सराव आहे. .10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बँकेच्या नवीन कर्जदार ग्राहकांना अधिक व्याज द्यावं लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली. राज्यातल्या आदिवासींसह धनगरांवरती ज्यांनी अन्याय केला ती लोक शरद पवारांच्या जवळची होती असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. धनगरांना आरक्षण न देण्यामागे जातीपातीचं राजकारण करण्यामागे शरद पवारच असल्याचं पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला. बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेडी भोकर इथल्या तापी नदीच्या पुलाचं भूमिपूजन तसंच पारोळा इथे पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषदेला उपस्थित राहतील. माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनणार आहेत. रमेश बैस हे येत्या 18 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यातील 15,19,000 शेतकऱ्यांनी कृषी पंपांचं वीज बिल गेली 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळामध्ये एकदाही भरलेलं नाही. महावितरणच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील कृषी ग्राहकांकडे 21,067 कोटी रुपये थकबाकी आहे. सोलापूरला नदीवाटे तसंच कालवे आणि बोगद्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्यानं उजनी जलाशयाची पाणी पातळी झपाट्यानं कमी होतेय. सध्या धरण 75% येऊन ठेपलंय. उत्तरेकडून राज्याकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर इतका असल्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढलाय. राज्यामध्ये बुधवारी निफाड इथे नीचांकी 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात सुद्धा कडाक्याची थंडी पडली असून तापमानाचा पारा 8.4 अंश सेल्सिअस वरती गेलाय. थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. कलिंगडाच्या दरात घसरण झाल्यानं तळ कोकणातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा त्यांना फटका बसतोय. कलिंगडाला प्रति किलो 3 ते 5 रुपये दर मिळत असल्यामुळे शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहेत.
बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा महामार्गासाठी महापालिका क्षेत्रातील तब्बल 1700 झाडं बाधित होणार आहेत आणि या झाडांच्या बदल्यात ठेकेदाराला वनविभागाच्या हद्दीमध्ये 10,000पेक्षा जास्त झाडं लावणं बंधनकारक असणार आहे. अंबरनाथ शहरातील 963 वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवमंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी 138 कोटी खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार अद्याप रखडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांची प्रधान सचिव आणि परिवहन अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीतून पगाराबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कोकण मंडळातील रखडलेल्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आणि या मंडळातील 4,752 घरांसाठी 11 एप्रिलला सोडत निघणार आहे. त्यासाठी 20 अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होईल. महाशिवरात्री निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक कण्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देत असतात. त्यामुळे बेस्ट 18 फेब्रुवारीला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कण्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस गाड्या सोडणार आहे. कोकण रेल्वेवरील तिकीट तपासनीसाकडून ऑनलाईन दंड वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेतील तिकीट तपासणी सुद्धा ऑनलाईन दंड वसुली सुरू करणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 52 उन्हाळी विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. एलटीटी ते कानपूर आणि पुणे ते विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन झाशी दरम्यान या एक्सप्रेस चालवल्या जातील. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये केंद्रीय दूरसंचार विभागाच्या 5.5 एकर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलंय. एकाच दिवसात सुमारे 55 बांधकामांवरती हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे अत्याधुनिक स्पेक्ट्रम निरीक्षण स्टेशन बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदा महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगावरती बेल आणि फुलं अर्पण करता येणार आहेत. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत झालेल्या